नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 024 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 24. मागच्या 23व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 17व्या श्लोकापर्यंत पूर्ण केले होते. आता आपण 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योगाच्या 18व्या श्लोकापासून या 24व्या भागात आरंभ करणार आहोत. सुरुवातीलाच सांगू इच्छितो की आपल्या समोर ह्या व्हिडिओची लिंक आली, आपण त्या लिंकला क्लिक करून किंवा व्हिडिओ ओपन केलेला आहे म्हणजेच आपण भाग्यवान आहात. आपल्यावरती परमेश्वराची विशेष कृपा आहे. परम तत्वाचे विशेष ज्ञान, परमात्म्याचे विशेष ज्ञान आपल्याला या उपक्रमातून मिळणार आहे, या व्हिडिओमधून मिळणार आहे. त्यामुळे आपल्यावर झालेली ही परमेश्वराची कृपा आपण पकडून ठेवावी ही आपल्याला नम्र विनंती आहे. सुरुवातीला थोडंसं बोर वाटेल, परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा, यातून फार मोठे ज्ञान आपल्याला मिळणार आहे. ह्या व्हिडिओ बरोबरच ह्यापूर्वीचे 23 भाग, या उपक्रमामधील जर 23 भाग आपण ऐकलेले नसतील तर कृपया यापूर्वीचे 23 भाग सुद्धा आपण पाहावेत. हे भाग पाहण्याकरता आपण आपल्या चॅनल केदार सीकर सनातन संस्कारच्या नावाला क्लिक करा. तिथे आतमध्ये प्लेलिस्ट नावाचे बटन आहे, त्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तिथे आपल्याला ही भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची प्लेलिस्ट मिळेल. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण पहिल्या भागापासून 23व्या भागापर्यंत हे सर्व भाग ऐकू शकता. शिवाय यापुढे येणारे जेवढे काही भाग येतील, जवळपास 100हून अधिक भाग या उपक्रमाचे होणार आहेत. तर हे सर्व भाग मी त्याच प्लेलिस्टमध्ये ऍड करणार आहे, तर ते सर्व भागही आपण पाहावेत ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग आजच्या 24व्या भागाला सुरुवात करूयात आणि 24व्या भागाच्या आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 24वा भाग आरंभ करण्यापूर्वी परमात्म्याचं ध्यान करूयात. अथ ध्यानम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, त्यातला 18वा श्लोक आणि त्याचा संबंध. अशा प्रकारे श्रोतांच्या अंतःकरणात रुची व श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी कर्मतत्व हे गहन आहे आणि हे जाणणे आवश्यक आहे असे सांगून आता आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे भगवंत कर्माचे तत्व समजावून सांगत आहेत पुढच्या 18व्या श्लोकामध्ये. कर्मण्य कर्म यः पश्येत कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. अर्थ बघूयात. जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे. पहिला प्रश्न, 18व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, कर्मांमध्ये अकर्म पाहणे म्हणजे काय आणि अशा प्रकारे पाहणाऱ्या मनुष्यांमध्ये बुद्धिमान योगी व सर्व कर्मे करणारा कसा आहे? उत्तर, लोकांची अशी समजूत असते की मन, बुद्धी, इंद्रिये व शरीर यांच्या सर्व व्यापाराचे नाव कर्म असे आहे. त्यातील जे शास्त्रविहित कर्तव्य कर्म आहे त्याला लोक कर्म असे म्हणतात आणि शास्त्रनिषिद्ध अशा पापकर्मांना विकर्म असे म्हणतात. शास्त्रनिषिद्ध पापकर्मे पूर्णतः त्याज्य होत म्हणून त्यांची चर्चा येथे केलेली नाही. येथे जे शास्त्रविहित कर्तव्य कर्म आहे त्यांमध्ये अकर्म पाहणे म्हणजे काय याच गोष्टीचा विचार करायचा आहे. यज्ञ, दान, तप व वर्णाश्रमाप्रमाणे उपजीविका आणि शरीर निर्वाह यांच्याविषयी जितकी म्हणून शास्त्रविहित कर्मे आहेत त्या सर्वांमध्ये आसक्ती, फलेच्छा, ममता व अहंकार यांचा त्याग केला असता ती कर्मे या लोकी अगर परलोकी सुखदुःखादी फल भोगण्याचे कारण होत नाहीत, तसेच पुनर्जन्माचे कारण बनत नाहीत. उलट ती मनुष्याने पूर्वी केलेल्या सर्व शुभाशुभ कर्मांचा नाश करून त्याला संसार बंधनातून मुक्त करणारी असतात. हे रहस्य समजून घेणे म्हणजेच कर्मामध्ये अकर्म पाहणे होय. अशा प्रकारे कर्मांमध्ये अकर्म पाहणारा मनुष्य आसक्ती, फलेच्छा आणि ममता यांचा त्याग करून विहित कर्मांचे यथायोग्य आचरण करतो. म्हणून तो कर्म करीत असतानाही कर्मांनी लिप्त होत नाही, म्हणून तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय. त्याला परमात्मा प्राप्त झालेला आहे म्हणून तो योगी होय आणि त्याला कोणतेही कर्तव्य उरलेले नसते, तो कृतकृत्य झालेला असतो म्हणून तो सर्व कर्मे करणारा होय. पुढचा प्रश्न, अकर्मामध्ये कर्म पाहणे म्हणजे काय आणि अशा प्रकारे पाहणारा माणूस मनुष्यांमध्ये बुद्धिमान, योगी व सर्व कर्मे करणारा कसा असतो? उत्तर, लोकांची अशी समजूत आहे की मन, वाणी व शरीर व्यापार यांचा त्याग याचे नाव अकर्म होय. हे त्यागरूप कर्म सुद्धा आसक्ती, फलेच्छा, ममता आणि अहंकार धरून केल्यास ते पुनर्जन्माचे कारण बनून जाते. इतकेच नव्हे तर तो कर्माचा त्याग जर कर्तव्य कर्मांच्या अहवेलनेने केलेला असेल किंवा
दंभाचारासाठी केलेला असेल तर तो विकर्माचे किंवा पापाचे रूप धारण करतो. हे रहस्य समजून घेणे म्हणजेच अकर्मांमध्ये कर्म पाहणे होय. हे रहस्य जाणणारा मनुष्य शारीरिक त्रासाच्या भीतीने कोणत्याही वर्णाश्रमोचित कर्माचा त्याग करीत नाही. राग, द्वेष, मोह यांना वश होऊनही तो असा त्याग करीत नाही. तसेच मानासाठी, मोठेपणासाठी, प्रतिष्ठेसाठी किंवा अन्य कोणत्याही फलांच्या प्राप्तीसाठी तो असा त्याग करीत नाही. म्हणून तो आपल्या कर्तव्यापासून कधीही च्युत होत नाही. तसेच तो कोणत्याही प्रकारच्या त्यागाशी ममता, आसक्ती, फलेच्छा किंवा अहंकार यांचा संबंध जोडून पुनर्जन्माचाही भागीदार बनत नाही. म्हणून तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय. परमपुरुष परमेश्वराशी त्याचा संयोग झालेला आहे म्हणून तो योगी आहे आणि त्याला कोणतेही कर्तव्य उरलेले नाही म्हणून तो सर्व कर्मे करणारा होय. आपल्याला जेवढी रुची असेल या विषयामध्ये त्याप्रमाणे आपण या उपक्रमाचा, व्हिडिओचा लाभ घेऊ शकता. आपण नुसते ऐकू शकता, जाता येता ऐकू शकता, कॉन्सन्ट्रेट करून मोठ्या टीव्हीवर लावून ऐकू शकता, आपण नोट्स काढू शकता. आपल्या रुचीप्रमाणे आपण याचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. कारण हे खूप मोठे गहन ज्ञान आहे. एक व्हिडिओ बघून, एक पुस्तक वाचून आपल्याला समजणार नाहीये. हे व्हिडिओ आपल्याला वारंवार पाहिले पाहिजेत, नोट्स काढल्या पाहिजेत, त्याच्यावरती विचारमंथन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे काही उपदेश या भगवद्गीतेच्या उपक्रमातून मिळतो आहे त्याप्रमाणे वागण्याचा प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्याला याचे फळ मिळणार आहे. पुढचा प्रश्न, कर्म म्हणजे क्रियमाण, विकर्म म्हणजे विविध प्रकारची संचित कर्मे आणि अकर्म म्हणजे प्रारब्ध कर्म असे धरून कर्मांमध्ये अकर्म पाहणे याचा अर्थ असा घेतला की क्रियमाण कर्म करतेवेळी हे पहावे की भविष्यकाळात हीच कर्मे प्रारब्ध कर्म किंवा अकर्म बनून फलभोगाच्या रूपात हजर होतील. तसेच अकर्मांमध्ये कर्म पाहणे याचा अर्थ असा घ्यावा की प्रारब्ध रूप असलेल्या फलभोगाचे वेळी तो दुःखादी भोग आपल्या पूर्वकृत क्रियमान कर्मांचे फल आहे असे समजून पापकर्मांचा त्याग करून मनुष्य शास्त्रविहित कर्मे करीत राहिला तर काय हरकत आहे. कारण संचित, क्रियमान व प्रारब्ध असे कर्मांचे हेच 3 भेद प्रसिद्ध आहेत. हे खूप हायर लेव्हलचं ज्ञान आहे, उच्च पातळीवरचं ज्ञान आहे. आपल्याला सगळं समजेलच असं नाही, समजलंच पाहिजे अशी अपेक्षा नाही. कारण या पुस्तकाच्या सुरुवातीला जगदयालजी गोयंदका ज्यांनी हा पुस्तक लिहिलं त्यांनी स्वतः उल्लेख केलेला आहे की मला अजूनही 1% सुद्धा भगवद्गीता समजलेली नाहीये. त्यामुळे आपल्याला जर काही गोष्टी डोक्यावरनं गेल्या तर त्याच्यामध्ये चिंता करण्याचं काही कारण नाही. पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ ऐकलेत तर आपल्याला किंवा पाहिलेत तर आपल्याला त्यातून जास्तीत जास्त ज्ञान मिळत जाईल. ह्या प्रश्नाचं उत्तर, मोठ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असे मानणे लाभप्रद व बुद्धी कौशल्य दाखवणारे आहे. परंतु असा अर्थ मानल्यास कवयोप्यत्र मोहिताः गहना कर्मणो गतिः यज्ञात्वा मोक्षसे शुभात संयुक्त कृष्ण कर्मकृत तमाहुः पंडितम बुधाः नैव किंचित करोति सहा इत्यादी वचनांची मेळ बसत नाही. म्हणून हा अर्थ काहीसा चांगला असला तरी संदर्भहीन आहे. पुढचा प्रश्न, कर्मांमध्ये अकर्म आणि अकर्मांमध्ये कर्म पाहणारा साधकही मुक्त होतो की मुक्त सिद्ध पुरुषालाच असे पाहता येते. सुंदर प्रश्न. पुन्हा एकदा उच्च पातळी. मुक्त पुरुषाची जी स्वाभाविक लक्षणे असतात तीच साधकाला साध्य असतात. मुक्त पुरुष तर स्वाभाविकपणे हे तत्व जाणतो आणि साधक त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागून व त्याप्रकारे साधन करून मुक्त होऊन जातो. म्हणून भगवंतांनी म्हटले आहे की ते जाणल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होशील. ते कर्मतत्व मी तुला सांगतो. आणि पुढच्या 19व्या श्लोकाचा संबंध पुढे येतो. अशा प्रकारे कर्मांमध्ये अकर्म व अकर्मामध्ये कर्म पाहणे याचे महत्व सांगून आता भगवंत पुढील 5 श्लोकात भिन्न भिन्न प्रकारे वरील कर्मांमध्ये अकर्म व अकर्मांमध्ये कर्म पाहून त्याप्रमाणे कर्म करणारे सिद्ध व साधक पुरुष यांच्या अलिप्ततेचे वर्णन करून तो विषय स्पष्ट करीत आहेत. आणि पुढे येतो 19वा श्लोक. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितम बुधाः. अर्थ बघूयात. ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित होत असतात तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. पहिला प्रश्न या 19व्या श्लोकावरचा. समारंभ हा या शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्याबरोबर सर्वे हे विशेषण जोडण्याचे तात्पर्य काय आहे. उत्तर, आपापले वर्णाश्रम आणि परिस्थिती यांना अनुसरून ज्याला जे यज्ञ, दान, तप आणि उपजीविका व शरीर निर्वाह यांना योग्य असे शास्त्रसंमत कर्तव्य कर्म आहे
त्या सर्वांचे वाचक येथे समारंभाः हे पद आले आहे. सर्व क्रियेला आरंभ असे म्हणतात. ज्ञानीपुरुषाचे कर्म शास्त्र निषिद्ध किंवा व्यर्थ नसते ही गोष्ट दाखवण्यासाठी आरंभ याचे बरोबर सम या उपसर्गाचा उपयोग येथे केला गेला आहे. बघा, आपल्याला संस्कृतचं सुद्धा ज्ञान या उपक्रमातून मिळतंय. सर्वे या विशेषणाने असे दाखवले आहे की साधन कालामध्ये मनुष्याची सर्व कर्मे कामना व संकल्प यांच्याशिवाय होत नाहीत. एखाद्या कर्मामध्ये कामना व संकल्प यांचा संयोग घडूनही येतो, परंतु जो पुरुष साधन करीत आहे किंवा सिद्ध झालेला आहे त्या महापुरुषाची सर्व कर्मे कामना व संकल्प यांनी रहितच असतात. म्हणजे त्याचे कोणतेही कर्म कामना व संकल्प यांनी युक्त किंवा शास्त्रविरुद्ध नसते. पुढचा प्रश्न, कामसंकल्प वर्जिता या पदात आलेल्या काम व संकल्प या शब्दांचा अर्थ काय आहे आणि दोहोंनी रहित अशी कर्मे कोणती आहेत? उत्तर, स्त्री, पुत्र, धन, घर, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि स्वर्गसुख इत्यादी इहलोकीचे व परलोकीचे जितके म्हणून विषय किंवा पदार्थ आहेत त्यांच्याबद्दल थोडीशीही इच्छा वाटणे याचे नाव काम असे आहे. पुन्हा एकदा वाचतो, महत्वाचा विषय आहे. स्त्री, पुत्र, धन, घर, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि स्वर्गसुख इत्यादी इहलोकीचे व परलोकीचे जितके म्हणून विषय किंवा पदार्थ आहेत त्यांच्याबद्दल थोडीशीही इच्छा वाटणे याचे नाव काम असे आहे. मागे कोणत्या तरी एका भागात आपण इच्छा, कामना, वासना, स्पृहा यांच्या सगळ्यांचे अर्थ आणि त्याच्यातला फरक बघितला होता. याचे नाव काम असे आहे. आणि कोणत्याही विषयाबद्दल ममता, अहंकार, राग, द्वेष व रमणीय बुद्धी बाळगून त्यांचे स्मरण करणे याचे नाव संकल्प होय. कामना ही संकल्पाचे कार्य आहे व संकल्प तिचे कारण. विषयांचे स्मरण केल्यानेच त्यांच्याबद्दल आसक्ती उत्पन्न होऊन कामनेची उत्पत्ती होते. ज्या कर्मांमध्ये एखाद्या वस्तूच्या संयोग वियोगाची किंचितही कामना नसते, ज्या कर्मामध्ये ममता, अहंकार आणि आसक्ती यांचा पूर्ण अभाव असतो आणि जी कर्मे केवळ लोकसंग्रहासाठी म्हणूनच केली जातात ती सर्व कर्मे काम आणि संकल्प यांनी रहित असतात. पुढचा प्रश्न, वरील पदात आलेल्या संकल्प या शब्दाचा अर्थ जर स्फुरण असा मानला तर काय हरकत आहे? उत्तर, कोणतेही कर्म स्फुरण झाल्याशिवाय होऊ शकत नाही. प्रथम स्फुरण झाल्यावरच मन, वाणी व शरीर यांचेकडून कर्म केली जातात. इतर कर्मांचे सोडा. स्फुरण झाल्याशिवाय खाणे पिणे आणि चालणे फिरणे इत्यादी शरीर निर्वाहाची कर्मे सुद्धा होऊ शकत नाहीत. अशा स्थितीत या श्लोकातील समारंभाः या पदाने सांगितलेली शास्त्रविहित कर्मे स्फुरणाशिवाय कशी बरे घडतील? म्हणून येथे संकल्प याचा अर्थ फक्त स्फुरण असा मानणे योग्य वाटत नाही. पुढचा प्रश्न, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम या पदामधील ज्ञानाग्नी हा शब्द कशाचा वाचक आहे आणि त्याने कर्म दग्ध होतात म्हणजे काय? उत्तर, कोणत्याही साधनाच्या अनुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाचा बोधक ज्ञानाग्नी हा शब्द आहे. ज्याप्रमाणे अग्नी इंधनास भस्म करून टाकतो त्याप्रमाणे ज्ञान हेही सर्व कर्मांना भस्म करून टाकते. अशा प्रकारे अग्नीची उपमा देऊन येथे ज्ञानाग्नी हे नाव दिलेले आहे. ज्याप्रमाणे अग्नीने भाजलेली बीजे फक्त नावापुरतीच बीजे राहतात, त्यामध्ये अंकुरित होण्याची शक्ती उरत नाही, त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नीने सर्व कर्मातील फल उत्पन्न करण्याची शक्ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते. हेच त्या कर्माचे ज्ञानरूप अग्नीने भस्म होणे होय. सुंदर उदाहरण दिलं. धन्यवाद जगदयालजी आणि गीता प्रेस गोरखपूर. आपल्याला विनंती आहे की आपण गीता प्रेस गोरखपूरची भगवद्गीतेची खूप सारी पुस्तकं मिळतात, त्यातली आपल्याला जी आवडतील ती पुस्तकं मार्केटमध्ये जाऊन खरेदी करावीत. आपल्या इथे जर पुस्तकांच्या दुकानामध्ये, धार्मिक पुस्तकांच्या दुकानांमध्ये गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके मिळाली नाहीत तर आपण इंटरनेटवर शोधू शकता. आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये नक्की त्यांचा स्टॉल असेल. जर त्यांचा स्टॉल नसेल तर आपण त्यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईन सुद्धा गीता प्रेस गोरखपूरची सगळी पुस्तके मागवू शकता. तर आपण ही पुस्तके मागवावीत आणि वाचावीत ही आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर इतर आपल्या आप्तेष्टांमधील कोणाचा वाढदिवस असेल, कोणते तरी कार्य असेल तर कोणाला अवास्तव कोणत्या तरी फालतू वस्तू भेट देण्याऐवजी आपण गीता प्रेस गोरखपूरची धार्मिक पुस्तकं जर एकमेकांना भेट द्यायला सुरुवात केली तरी सुद्धा आपल्या संस्कृतीचा बराच प्रसार होईल असे मला वाटते. त्यामुळे भेटवस्तू म्हणून सुद्धा आपण ही पुस्तके देत जावी ही आपल्याला विनंती आहे. पुढचा प्रश्न, येथे बुधा हे पद कोणाचे वाचक आहे आणि वरील प्रकाराने जो ज्ञानाग्नी दग्ध कर्मा झालेला आहे त्याला बुधलोक पंडित म्हणतात, या म्हणण्याचा अभिप्राय काय आहे? उत्तर, बुधा हे पद येथे तत्वज्ञानी महात्म्या पुरुषांचे वाचक आहे आणि वरील पुरुषाला ते पंडित म्हणतात असे म्हणून वरील सिद्ध योगाची खास प्रशंसा केली गेली आहे. याचा अभिप्राय असा की कर्मांमध्ये ममता, आसक्ती, अहंकार हे नसताना
आणि कर्मांचे कोणतेही प्रयोजन नसताना त्यांचा स्वरूपतः त्याग न करता लोकसंग्रहासाठी सर्व शास्त्रविहित कर्मे विधिपूर्वक व्यवस्थितपणे करीत राहणे हे मोठ्या धैर्याचे, वीरतेचे, गंभीरतेचे आणि बुद्धिमत्तेचे काम आहे. म्हणून ज्ञानी लोक सुद्धा त्या पुरुषास पंडित, तत्वज्ञानी महात्मा असे म्हणतात. आणि पुढे येतो 20वा श्लोक. त्याला संबंध दिलेला नाही. 20वा श्लोक म्हणूयात. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. अर्थ बघूयात. जो पुरुष सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फलांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो, तो कर्मांमध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही. पहिला प्रश्न 20व्या श्लोकावरचा. सर्व कर्मांविषयीच्या आणि त्यांच्या फलांविषयीच्या आसक्तीचा सर्वस्वी त्याग करणे म्हणजे काय? उत्तर: यज्ञ, दान, तप व उपजीविका आणि शरीर निर्वाह यासंबंधीची जितकी शास्त्रविहित कर्मे आहेत त्यांच्याबद्दल मनुष्याची स्वाभाविक आसक्ती असते. त्यामुळे तो ती कर्मे केल्याशिवाय राहत नाही आणि कर्मे करताना तो त्यांमध्ये इतका गुंतून पडतो की त्याला ईश्वराची आठवण किंवा इतर कोणत्याही प्रकारचे भान राहत नाही. अशा प्रकारे आसक्तीने सर्वथा रहित होऊन जाणे व कोणत्याही कर्मांमध्ये मनाने जरा सुद्धा आसक्त न होणे आणि त्या कर्मांपासून प्राप्त होणारे या लोकीचे अगर परलोकीचे जितके म्हणून भोग आहेत त्या सर्वांविषयी जरा सुद्धा ममता, आसक्ती आणि कामना न बाळगणे म्हणजेच कर्मातील फलाविषयीच्या आसक्तीचा पूर्ण त्याग करणे होय. हा विषय आपण पूर्वी दुसऱ्या अध्यायात खूप बघितला होता. आता पुन्हा एकदा हाच विषय आपल्याला परमेश्वर पुन्हा पुन्हा समजावून सांगतायत की आपल्याला त्याग करायचा आहे, कामनाचा त्याग करायचा आहे, ममतेचा, आसक्तीचा त्याग करायचा आहे. पुढचा प्रश्न: अशा प्रकारे आसक्तीचा त्याग करून निराश्रय व नित्य तृप्त होणे म्हणजे काय? उत्तर: आसक्तीचा सर्वस्वी त्याग करून शरीराच्या बाबतीत अहंकार व ममता यांनी पूर्णपणे रहित होणे आणि कोणत्याही सांसारिक वस्तूचा किंवा मनुष्याचा आश्रय न घेणे म्हणजे अमुक वस्तू किंवा अमुक मनुष्याकडून माझा निर्वाह होतो, तोच माझा आधार आहे, त्याशिवाय माझे कामच भागणार नाही, अशा प्रकारच्या भावनांचा सर्वस्वी अभाव होणे म्हणजेच निराश्रय होणे होय. असे झाल्यावर मनुष्याला कोणत्याही सांसारिक पदार्थाची किंचितही गरज उरत नाही. तो पूर्ण काम बनतो. त्याला परमानंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती झाल्यामुळे तो निरंतर आनंदात मग्न असतो. त्याच्या या स्थितीत कोणत्याही घटनेमुळे केव्हाही किंचितही फरक पडत नाही. हेच त्याचे नित्यतृप्त असणे होय. पुढचा प्रश्न: कर्मणी अभिप्रवृत्तः अपि न एव किंचित करोति सः या वाक्यातील अभि या उपसर्गाच्या व अपि आणि एव या अव्ययांच्या प्रयोगाचे काय तात्पर्य आहे? उत्तर: अभि या उपसर्गाने अशी गोष्ट दाखवली आहे की असा मनुष्य सुद्धा आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे शास्त्रविहित अशी सर्व प्रकारची कर्मे अत्यंत सावधपणे, विवेकाने व सविस्तर करू शकतो. अपि या अव्ययाने असे दाखवले आहे की ममता, अहंकार आणि फलासक्ती यांनी युक्त असलेला मनुष्य कर्मांचा त्याग करूनही कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. हा नित्यतृप्त पुरुष मात्र समस्त कर्मे करीत असून सुद्धा त्यांच्या बंधनात पडत नाही. तसेच एव या अव्ययाने असे दाखवले आहे की त्या कर्माशी त्याचा जरा सुद्धा संबंध उरत नाही. म्हणून सर्व कर्मे करीत असतानाही वस्तुतः तो अकर्ताच राहतो. अशा प्रकारे कर्मांमध्ये अकर्म व अकर्मांमध्ये कर्म पाहणाऱ्या मुक्त पुरुषाला तो पूर्ण काम झाल्यामुळे कोणतेही कर्तव्य उरत नाही. त्याला कोणत्याही वस्तूची कोणत्याही स्वरूपात गरज नसते. ही गोष्ट येथे स्पष्ट केलेली आहे. म्हणून तो काही कर्मे करतो किंवा एखाद्या क्रियेबद्दल उपरत होतो. तो सर्व शास्त्रसंमत कर्मे आसक्तीविना फक्त लोकसंग्रहासाठीच करीत असतो. म्हणून त्याची कर्मे वस्तुतः कर्म नसतात. पुढचा 21व्या श्लोकाचा संबंध, मोठा संबंध दिलेला आहे. बघूया काय म्हणतो 21व्या श्लोकाचा संबंध. वरील श्लोकांमध्ये असे सांगितले आहे की ज्ञानी पुरुष हा ममता, आसक्ती, फलेच्छा आणि अहंकार हे सोडून देऊन फक्त लोकसंग्रहासाठी शास्त्रसंमत यज्ञ, दान आणि तप इत्यादी सर्व कर्मे करीत असूनही तो वास्तविकपणे काहीच करीत नाही. म्हणून तो कर्मबंधनात पडत नाही. यावर असा प्रश्न निर्माण होतो की ज्ञानी पुरुषाला आदर्श मानून वरील प्रकारे कर्म करणारे साधक नित्य, नैमित्तिक इत्यादी कर्मांचा त्याग करीत नाहीत. ते निष्काम भावनेने सर्व प्रकारच्या शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे अनुष्ठान करीत असतात. त्यामुळे ते पापाचे भोगते बनत नाहीत. याउलट जो साधक शास्त्रविहित यज्ञ, दानादी कर्मांचे अनुष्ठान न करता केवळ शरीर निर्वाहासाठी
आवश्यक तेवढी शौच, स्नान आणि खाणेपिणे इत्यादी कर्मेच करतो, तो मग पापाचा भोगता होत असेल ना? ही शंका निवारण करण्यासाठी भगवंत म्हणतात. बघा, उच्च पातळीवरच्या शंका आहेत आणि उच्च पातळीवरची प्रश्न उत्तर एकतर अर्जुनाच्या मनामध्ये येणाऱ्या शंकांना किंवा प्रश्नांना दिलेली परमेश्वरांनी दिलेली उत्तरे, आणि श्लोक वाचल्यानंतर परमेश्वराच्या उत्तरावरती आपल्याला पडलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे, एवढं सगळं आपल्याला या उपक्रमातून शिकायला मिळत आहे. 21वा श्लोक. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. अर्थ बघूयात. ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरांसंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. पहिला प्रश्न 21व्या श्लोकावरचा. निराशी यतचित्तात्मा आणि त्यक्त सर्व परिग्रह या 3 विशेषणांचा प्रयोगाचा उद्देश काय आहे? उत्तर. ज्या मनुष्याला कोणत्याही सांसारिक वस्तूची काहीही गरज नसते, जो कोणत्याही कर्मापासून किंवा मनुष्याकडून कोणत्याही प्रकारच्या भोगाच्या प्राप्तीची किंचितही आशा किंवा इच्छा बाळगत नाही, ज्याने सर्व प्रकारच्या इच्छा, कामना, वासना इत्यादींचा पूर्णपणे त्याग केलेला असतो, अशा मनुष्याला निराशीही असे म्हणतात. ज्या पुरुषाचे अंतःकरण व सर्व इंद्रियांसहित शरीर स्वाधीन आहे, अर्थात ज्याचे मन व इंद्रियेही रागद्वेषाने रहित झाल्यामुळे त्याच्यावर शब्दादी विषयांच्या संगतीचा काहीही प्रभाव पडू शकत नाही, आणि ज्याचे शरीरही ज्याप्रमाणे तो मनुष्य ते राखू शकतो त्याप्रमाणेच ते राहते, मग तो गृहस्थ असो अगर संन्यासी असो, तो पुरुष यतचित्तात्मा होय. ज्याला कोणत्याही वस्तूबद्दल ममता नाही, तसेच ज्याने सर्व भोग सामग्रीच्या संग्रहाचा सर्वस्वी त्याग केलेला आहे, तो संन्यासी पूर्णपणे त्यक्त सर्व परिग्रह होय. याशिवाय इतर आश्रमातील अन्य कोणी मनुष्य जर वरीलप्रमाणे परिग्रहाचा त्याग करीत असेल तर तोही त्यक्त सर्व परिग्रह होय. या 3 विशेषणांचा उपयोग करून या श्लोकांमध्ये असे दाखवले आहे की अशा प्रकारे बाह्य वस्तूंशी संबंध न ठेवता जो निरंतर अंतरात्म्यामध्ये संतुष्ट असतो, तो सांख्ययोगी जर यज्ञ, दानादी कर्माचे अनुष्ठान न करता फक्त शरीराशी संबंधित खाणेपिणे इत्यादी कर्मेच करीत असेल तर तोही पापाचा भागीदार होत नाही. कारण त्याचा तो त्याग आसक्ती किंवा फलाच्या इच्छेने किंवा अहंकारपूर्वक वा मोहाने झालेला नाही. त्याचा तो राग तर आसक्ती, फलेच्छा आणि अहंकाराने रहित असा सर्वस्वी शास्त्रसंगत त्याग असतो. म्हणून तो सर्व प्रकारे जगाचे हित करणारा होय. पुढचा प्रश्न. येथे शारीरम आणि केवलम या विशेषणांसहित कर्म हे पद कोणकोणत्या कर्माचे बोधक आहे आणि किल्बिषम हे पद कशाचे वाचक आहे? ते न लागणे म्हणजे काय? उत्तर. शारीरम व केवलम या विशेषणांसह कर्म हे पद येथे शौच, स्नान, खाणेपिणे आणि शयन वगैरे फक्त शरीर निर्वाहाशी संबंधित असणाऱ्या क्रियांचे वाचक आहे, आणि किल्बिषम हे पद येथे यज्ञ, दानादी विहित कर्मांच्या त्यागाने होणाऱ्या प्रत्यवाय रूप पापाचे, तसेच शरीर निर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या क्रियांमुळे होणाऱ्या अनिवार्य हिंसा वगैरे पापांचे वाचक आहे. अशा पुरुषाला यज्ञादी कर्मांचे अनुष्ठान न केल्याने होणारे प्रत्यवाय रूपी पाप लागत नाही, आणि शरीर निर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या क्रियांमुळे होणाऱ्या पापांशी त्याचा संबंध नसतो. हेच त्याला किल्बिष न लागणे होय. आणि पुढच्या श्लोकाचा संबंध. वरील श्लोकांमध्ये असे सिद्ध केलेले आहे की परमात्म्याची प्राप्ती झालेल्या सिद्ध महापुरुषांना कर्म करणे अगर न करणे यांचे काही प्रयोजन उरत नाही. तसेच ज्ञानयोगाच्या साधकाने कर्म करणे किंवा त्याग करणे हे शास्त्रसंगत, आसक्तीरहित आणि ममता विरहित असते. म्हणून ते कर्म करताना किंवा त्यांचा त्याग करताना सर्व अवस्थांमध्ये ते कर्मबंधनातून सर्वस्वी मुक्त असतात. आता भगवंत असे दाखवून देत आहेत की कर्मांमध्ये अकर्म दर्शनपूर्वक कर्म करणारा कर्मयोगी हाही कर्मबंधनात पडत नाही. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. अर्थ बघूयात. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो त्याला मत्सर मुळीच वाटत नाही. जो सुख, दुःख इत्यादी द्वंद्वाच्या पूर्णपणे पार गेलेला आहे असा सिद्धांत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही. पहिला प्रश्न. या 22व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न. यदृच्छालाभ म्हणजे काय आणि त्यामध्ये समाधानी राहणे म्हणजे काय? उत्तर. अनिच्छेने असो अगर परेच्छेने असो,
प्रारब्धाप्रमाणे अनुकूल किंवा प्रतिकूल पदार्थांची जी प्राप्ती होते ती म्हणजे यदृच्छा लाभ होय. या यदृच्छा लाभामध्ये नेहमी आनंद मानणे, एखादा अनुकूल पदार्थ मिळाल्यास त्याबद्दल आसक्ती न बाळगणे, तो अनुकूल पदार्थ मिळावा किंवा जास्त व्हावा अशी इच्छा न करणे आणि प्रतिकूल असलेल्या पदार्थांची प्राप्ती झाल्यास द्वेष न करणे किंवा तो नष्ट व्हावा अशी इच्छा न करणे आणि त्या दोहोंनाही भगवंताची इच्छा किंवा प्रारब्ध समजून निरंतर शांत व प्रसन्न चित्त राहणे हेच यदृच्छा लाभामध्ये नेहमी समाधानी राहणे होय. अशा प्रकारचं समाधान आपल्याला लाभलं पाहिजे. अशा प्रकारे समाधानी आपल्याला राहता आलं पाहिजे. सुंदर पॅरेग्राफ आहे. मी पुन्हा एकदा वाचतो कारण आपल्यासाठी हे डूज आहेत. जसं आपल्याला डूज आणि डोंट्स या दोन्ही गोष्टी भगवद्गीतेमधून शिकायला मिळतात. आपल्यासाठी हा पॅरेग्राफ किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर डूज आहे. आपल्याला हे करायचं आहे, हे समाधान आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा वाचतो या प्रश्नाचं उत्तर. अनिच्छेने असो अगर परेच्छेने असो, प्रारब्धाप्रमाणे अनुकूल किंवा प्रतिकूल पदार्थांची जी प्राप्ती होते ती म्हणजे यदृच्छा लाभ होय. प्रारब्धाप्रमाणे आपल्याला ज्या काही वस्तू मिळालेल्या आहेत, जी काही परिस्थिती मिळाली आहे ते आपली यदृच्छा लाभ आहे. आणि या यदृच्छा लाभामध्ये नेहमी आनंद मानणे. आता बघा आपल्याला काय काय करायचं आहे ते ह्यापुढे सांगतायत ते आपल्याला. या यदृच्छा लाभामध्ये नेहमी आनंद मानणे, एखादा अनुकूल पदार्थ मिळालाच त्याबद्दल आसक्ती किंवा अभिमान अहंकार न बाळगणे, तो अनुकूल पदार्थ मिळावा किंवा जास्त व्हावा अशी इच्छा किंवा हाव न करणे आणि प्रतिकूल असलेल्या पदार्थांची प्राप्ती झाल्यास द्वेष न करणे किंवा तो नष्ट व्हावा अशी इच्छा न करणे आणि त्या दोहोंनाही भगवंताची इच्छा किंवा प्रारब्ध समजून निरंतर शांत व प्रसन्न चित्त राहणे हेच यदृच्छा लाभामध्ये नेहमी समाधानी राहणे होय. सुंदर उत्तर. धन्यवाद जगदयालजी गोविंदका, गीता प्रेस गोरखपूर आणि आपला उपक्रम. पुढचा प्रश्न, विमत्सरः याचा अर्थ काय आणि त्याचा उपयोग येथे कशासाठी केलेला आहे? उत्तर, विद्या, बुद्धी, धन, मान, मोठेपणा किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा गुण यांच्या संबंधामुळे दुसऱ्यांची उन्नती पाहून जी ईर्षेची जळफळाट भावना होते त्या ईर्ष्या विकाराचे नाव मत्सर होय. आणि त्याचा सर्वथा अभाव झाला की तो विमत्सर होतो. स्वतःला विद्वान आणि बुद्धिमान समजणाऱ्यांमध्येही ईर्षेचा दोष दडलेला असतो. ज्यांच्याविषयी मनुष्याला प्रेम असते अशा आपल्या मित्रांच्या विषयी आणि कुटुंबाविषयी माणसाला ईर्ष्या वाटू लागते. म्हणून विमत्सरः या विशेषणाचा उपयोग करून येथे कर्मयोगामध्ये हर्षशोकादी विकारांहून निराळ्या अशा ईर्षेच्या दोषाचाही अभाव असतो असे दर्शवले आहे. पुढचा प्रश्न, द्वंद्वांच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? उत्तर, हर्षशोक व रागद्वेष इत्यादी जोड विकारांचे नाव द्वंद्व होय. त्यांच्याशी संबंध न राहणे म्हणजेच अशा प्रकारचे विकार अंतःकरणात न राहणे म्हणजेच त्यांच्या पलीकडे जाणे होय. पुढचा प्रश्न, सिद्धी व असिद्धी यांचा येथे काय अर्थ आहे आणि त्यामध्ये सम राहणे म्हणजे काय? उत्तर, यज्ञ, दान आणि तप इत्यादी कोणतेही कर्तव्य कर्म निर्विघ्नपणे पूर्ण होणे म्हणजे त्याची सिद्धी होय आणि कोणत्या तरी प्रकारच्या विघ्नबाधेमुळे ते पूर्ण न होणे म्हणजे असिद्धी होय. अशा प्रकारे सिद्धी आणि असिद्धी म्हणजे कर्म यशस्वी होणे किंवा न होणे यांमध्ये भेदबुद्धी नसणे म्हणजे सिद्धीबद्दल हर्ष व आसक्ती इत्यादी आणि असिद्धीबद्दल द्वेष व शोक इत्यादी विकार नसणे. अशा प्रकारे दोन्हींबद्दल समान भाव असणे म्हणजे सिद्धी व असिद्धीमध्ये सम राहणे होय. पुढचा प्रश्न, असा पुरुष कर्म करीत राहिला तरी तो बद्ध होत नाही या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, कर्म करण्याचा मनुष्याला अधिकार आहे. कारण यज्ञासह कर्म प्रजेची सृष्टी करून प्रजापतीने मनुष्यांना कर्म करण्याची आज्ञा दिली आहे. तेव्हा त्या आज्ञेप्रमाणे कर्म न केल्यास मनुष्य पापाचा भागीदार होतो. याशिवाय मनुष्य कर्माचा संपूर्ण त्यागही करू शकत नाही. आपल्या प्रकृतीप्रमाणे सर्वांना काही ना काही कर्म करावेच लागते. ज्याप्रमाणे फक्त शरीराशी संबंधित कर्मे करणारा परिग्रहासहित असा सांख्ययोगी इतर कर्मांचे आचरण न करताही कर्म न करण्याच्या पापाने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे कर्मयोगी हा विहित कर्मांचे अनुष्ठान करूनही त्या कर्मांनी बद्ध होत नाही असा याचा आशय समजावा. पुढचा 23व्या श्लोकाचा संबंध, वरील प्रकारे केलेली कर्मे ही बंधनाचे कारण बनत नाहीत. एवढीच गोष्ट सांगितली आहे की त्यांचे आणखी काही महत्व आहे असा प्रश्न येथे निर्माण होतो. यावर भगवंत 23व्या श्लोकामध्ये म्हणतात, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. अर्थ बघूयात. ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे
अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. पहिला प्रश्न 23व्या श्लोकावरचा, आसक्ती पूर्णपणे नष्ट होणे म्हणजे काय आणि गतसंगस्य हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर, कर्माविषयी व त्यांचे फलस्वरूप असलेल्या भोगांविषयी जराशीही आसक्ती किंवा कामना न उरणे म्हणजे आसक्तीचा पूर्णपणे नाश होणे होय. अशा प्रकारे ज्याच्या आसक्तीचा पूर्ण अभाव झालेला आहे त्या कर्मयोगाचे वाचक येथे गतसंगस्य हे पद आहे. हाच भाव कर्मातील आणि फलांमधील आसक्तीच्या त्यागाने तसेच सिद्धी आणि असिद्धी यांच्या समत्वाने पूर्वीच्या श्लोकांमध्ये दाखवलेला आहे. पुढचा प्रश्न, मुक्तस्य या पदाचा भावार्थ काय आहे? उत्तर, अंतःकरण आणि इंद्रिये यांच्या संघात असलेल्या शरीराविषयी ज्याला जराही आत्माभिमान किंवा ममत्व उरलेले नाही, जो देहाभिमानापासून पूर्णपणे मुक्त झालेला आहे, त्या ज्ञानयोगाचे वाचक येथे मुक्तस्य हे पद आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानावस्थित चेतसः या पदाचा आशय काय आहे? उत्तर, ज्ञानावस्थित चेतसः हे पदही सर्वत्र ब्रह्मबुद्धी झाल्यामुळे प्रत्येक क्रिया करतेवेळी ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानामध्ये लागलेले आहे अशा ज्ञानयोगाचेच वाचक आहे. पुढचा प्रश्न, यज्ञाय आचरतः या पदामध्ये यज्ञ हा शब्द कशाचा वाचक आहे आणि त्याच्यासाठी कर्माचे आचरण करणे म्हणजे काय? आता तुम्हाला हे पुढच्या या प्रश्नाचं उत्तर वाचून पूर्वीचे भाग आठवतील आपले. जर तुम्ही पूर्वीचे भाग ऐकले नसतील तर पुन्हा एकदा ऐका, म्हणजे तुम्हाला आठवतील किंवा अर्थ जास्त चांगला समजेल. कारण ह्या विषयावरती पूर्वीच्या भागांमध्ये परमेश्वराने आपल्याला खूप उत्तम उपदेश केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर, आपला वर्ण, आश्रम आणि परिस्थिती यांना अनुसरून ज्या मनुष्याचे शास्त्रदृष्ट्या जे विहित कर्तव्य कर्म आहे ते कर्तव्य कर्मच त्याच्यासाठी यज्ञ होय. त्या शास्त्रविहित यज्ञाचे संपादन करण्याच्या उद्देशानेच जे कर्म करायचे आहे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या स्वार्थाचा संबंध न बाळगता फक्त लोकसंग्रह रूपी यज्ञाची परंपरा सुरक्षित ठेवण्यासाठीच कर्माचे जे आचरण करायचे आहे ते म्हणजेच यज्ञासाठी कर्माचे आचरण करणे होय. 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकात यज्ञार्थात या विशेषणासह कर्मणः हे पदही अशाच कर्माचे वाचक आहे. पुढचा प्रश्न, समग्रम या विशेषणाबरोबर कर्म हे पद येथे कोणत्या कर्माचे वाचक आहे आणि ती विलीन होऊन जातात म्हणजे काय? उत्तर, जन्मजन्मांतरात केलेली जितकी कर्मे संसार रूपाने मनुष्याच्या अंतःकरणात संचित झालेली असतात आणि वरील प्रकारे जी नवी कर्मे मनुष्याकडून केली जातात त्या सर्वांचे वाचक येथे समग्रम या विशेषणासह कर्म हे पद आहे. त्या सर्वांचा अभाव होणे म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बंधन करण्याची शक्ती न उरणे म्हणजेच त्यांचे विलीन होणे होय. यावरून भगवंतांनी असा भाव दाखवला आहे की वरील प्रकारे कर्मे करणाऱ्या पुरुषांची कर्मे त्याला बंधनात टाकणारी नसतात. इतकेच काय, पण ज्याप्रमाणे एखाद्या गवताच्या गंजीमध्ये पेटवून टाकलेले गवत स्वतः जळून नष्ट होते आणि ते गंजीलाही भस्म करून टाकते, त्याचप्रमाणे आसक्ती, फलेच्छा, ममता आणि अभिमान यांच्या त्यागरूपी अग्नीमध्ये प्रज्वलित करून केलेले कर्म हे पूर्वसंचित सर्व कर्मांसह विलीन होऊन जाते. त्यानंतर त्या पुरुषाच्या कोणत्याही कर्मामध्ये कोणत्याही प्रकारचे फळ देण्याची शक्तीच उरत नाही. आपली रेकॉर्डिंगची वेळ पूर्ण झालेली आहे, त्यामुळे या BGM 24च्या म्हणजेच ह्या भागाच्या इतिश्रीकडे आपण जाऊयात. आपल्याला पुन्हा एकदा विनंती की आपण जर यापूर्वीचे 23 भाग या उपक्रमामधील ऐकलेले नसतील तर कृपया आपल्या चॅनलच्या नावाला क्लिक करा. आतमध्ये प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची आपली ही प्लेलिस्ट असेल. त्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला पहिल्या भागापासून 23व्या भागापर्यंतचे पण भाग मिळतील आणि यापुढे येणारे सर्व भागही त्याच प्लेलिस्टमध्ये ऍड होणार आहेत, त्यामुळे तेही भाग आपल्याला मिळतील. ह्या प्लेलिस्टचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपल्याला नम्र विनंती आहे. आपली नेहमीची विनंती की जर आपला हा उपक्रम, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्याला ह्या भागामधून काय ज्ञान मिळाले, काय आवडले याबद्दल एक छोटीशी प्रतिक्रिया नक्की ह्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्येच लिहा. आपला चॅनल केदार सीकर सनातन संस्कारची नोटिफिकेशन जर आपण ऑन करून ठेवली नसतील तर कृपया याची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्र, सहृदयी, सहकर्मी, अभिभावक या सर्व लोकांना या व्हिडिओच्या लिंक शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग भेटूयात लवकरच पुढच्या 25व्या भागामध्ये, जिथे आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.